नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रात घडलेल्या विविध घडामोडींविषयी माहिती घेत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या विशेष घडामोडींना। दर्शक हो, आपणा सर्वांनाच नवनवीन कपडे घालणं, छानसा पेहराव करणं आवडतं। यालाच फॅशन असं म्हणतात। जगभरातील फॅशन डिझायनर आपली कलाकृती फॅशन शोद्वारे जगासमोर आणतात। अशाच भारतातील तरुण नवीन फॅशन डिझायनरला प्रोत्साहन देण्यासाठी 30 जून रोजी नागपूर इथे महाराष्ट्र फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। चला पाहूया त्याची क्षणचित्र। महाराष्ट्र फॅशन शोमध्ये भारतातील तरुण युवा फॅशन डिझायनरला संधी देण्यात आली। या शोच्या माध्यमातून भारतीय कलाकृती सादर करण्यात आली होती। या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रकाश भोयर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, नागपूर महानगरपालिका यांनी केलं। तसंच फॅशन शोच्या ज्युरी म्हणून स्नेहल फुलारे फसाटे उपस्थित होत्या। खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे हा, जो मेजर टेक्सटाईल्स आणि चक्रपाणी फॅशन्सनी घेतलेला आहे। फॉर प्रोफेशनल आणि ऑथेंटिक बेस एक फॅशन शो हे लोक करत आहेत। त्यात कुठल्याही प्रकारचं काय म्हणता येईल त्याला प्री डिसाइडेड काहीच नसणार आहे। जेही होणार आहे ऑथेंटिकरित्या होणार आहे। जेही तुम्हाला स्टेजवर दिसेल त्याच्यानुसारच जजमेंट होईल। आणि खूप छान इनिशिएटिव्ह आहे। जे नवीन टॅलेंटेड मुलं आहेत किंवा न्यू फॅशन डिझायनर्स आहेत त्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप युजफुल असणार आहे। नमस्कार, मी प्रकाश भोयर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन नागपूर। आज या चक्रपाणी फॅशन्समध्ये इथे चीफ गेस्ट राहण्याचा मला मौका मिळाला। या नागपूरमध्ये अशा प्रकारचं आयोजन मला पहिल्यांदा पाहायला मिळालं। तसं या प्रकारचे आयोजन हे पुण्या मुंबईत होत असतं, पण नागपुरातील आणि विदर्भातील फॅशनर्सकरता जे डिझायनर्स आहेत त्यांच्याकरता हा शो फार महत्त्वाचा आहे। कारण या शोच्या माध्यमातून त्यांची डिझाईन इथे प्रेझेंट होईल आणि प्रेझेंट झाल्यानंतर लोक ती चॉईस करेल आणि यातून मोठी बाजारपेठ या विदर्भातील डिझायनरला मिळेल अशी अपेक्षा या आयोजनातून होईल असं मला वाटतं। मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र।